आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल पनीर मसाला। चला तर मग साहित्य बघू। 1 चमचा बेसन घेतले, त्याला पॅन मध्ये टाकून चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। तर बेसन भाजून तयार झालंय। आपण वाटण करून घेऊ। 2 कांदे घेतले, त्याला मिक्सरच्या भांड्यात चांगले जाडसर वाटून घ्यायची। त्याच मिक्सरच्या भांड्यात अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। 2 चमचे तेल घ्यायचं। पॅन मध्ये जिरं, तेजपत्ता, 2 हिरवी मिरची आणि 2 वेलची ते चांगले तडतडले की त्याच्यामध्ये वाटलेला कांदा टाकायचा। तोही छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर टोमॅटोची पेस्ट टाकायची, तीही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। नंतर गरम मसाला, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला आणि थोडीशी हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर 1 वाटी दही ऍड करायचं। दही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। नंतर बेसन टाकायचं भाजलेलं 1 चमचा, ते छान परतून घ्यायचं। नंतर 1 वाटी पाणी, चवीपुरतं मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यात पनीर ऍड करायचं। पनीर जर तुम्हाला तळून आवडत असेल तर तुम्ही तळूनही टाकू शकता। मी असेच टाकले, तर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकून 10 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आणि कसुरी मेथी टाकून धाबा स्टाईल पनीर मसाला तयार आहे।